नमस्कार, गौरीज ब्लॉग नाशिक या माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ। आज आहे नवमी आणि दर नवरात्रामध्ये मी माझ्या घरी कुमारिकांचं म्हणजे प्रत्येकाच्याच घरी कुमारिका पूजन होतं। तर दर नवरात्रामध्ये मला जेवढ्या कुमारिका आमच्या गल्लीमध्ये छोट्या छोट्या मुली आहेत आणि जेव्हा मी पहिले ट्युशन घ्यायची तेव्हा माझ्या छोट्या मुली अशा असायच्या, त्यांनाच मी पूजेला बसवायची। आता ट्युशनच्या मुली मोठ्या झाल्या तर म्हटलं आता गल्लीमध्ये मला जेवढ्या काही मुली मिळतात 9, 11, 15 जेवढ्या मुली मिळतात तेवढ्या सगळ्यांची मी दर नवरात्रामध्ये पूजा करत असते। तसंच आजची नवमी आहे नवरात्रातली, तर आजच्या नवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि कुमारिकांसाठी आता त्या मुली माझ्याकडे येतीलच, संध्याकाळी 7 वाजता मी त्यांना बोलवलेलं आहे। तर त्या मुलींची छान पूजा करूया आणि कशी मी पूजा करते ते थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर पण करणार आहे। त्यांना खूप छान छोट्या छोट्या वस्तू सुद्धा द्यायला आणल्यात, त्या काय काय आणलंय ते पण तुम्हाला दाखवते। चला बघूया, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। बघा ह्या छान छोट्या मुलींसाठी ना वस्तू आणल्यात, मेहंदीचे कोन आणले, छोटे छोटे ब्रेसलेट आणलेत मुलींना, टिकलीच्या डबे आणल्यात। हे सगळं मुलींना वापरायला खूप आवडतं आणि मेहंदी काढायला तर छोट्या मुलींना खूप आवडतं आणि मलाही छोट्या मुली खूप आवडतात, पण नशिबाने मला मुलगी नाहीये, दोन्ही मुलंच आहेत मला। तर ह्या अशा छान छान वस्तू मुलींसाठी आणल्यात। ह्या मुलींची ओटी भरायची असते आज कुमारिकांची, ती ओटीची तयारी करून ठेवली। ही चिक्की आणली आहे द्यायला आणि शेवयाची खीर पण मी मुलींना केलेली आहे। छोट्या मुलींना गोड आवडतं म्हणून म्हटलं शेवयाची खीर करूया, तर शेवयाची खीर सुद्धा मी करून ठेवली आहे। हे बघा अशा सगळ्या वस्तू मी त्यांना आणलेल्या आहेत आणि ही तयारी मी 5 वाजताच करून ठेवली। म्हटलं मुली आल्या की त्यांना बसून कंटाळा येतो, म्हटलं छान त्यांना हौस असते ना छोट्या मुलींना, तर मग हे सगळी तयारी मी करून ठेवली। आता शेवयाची खीर पण केली, ती पण दाखवते तुम्हाला। चला हे बघा, ही शेवयाची खीर मुलींसाठी करून ठेवली, छोट्या छोट्या कुमारिकांसाठी शेवयाची खीर मग अशीच करून ठेवलेली आहे आणि छोट्या मुलींना गोड आवडतं म्हणून ही खीर करून ठेवली। म्हटलं आता आल्या की मागच्या वेळेस मी त्यांना जेवायला बोलवलं होतं, पण संध्याकाळी 7 वाजता मी मुलींना बोलवते, 7 वाजता त्या मुली जेवत नाही, मग फक्त गोड त्यांना खूप आवडलं होतं, मी दूध केलं होतं मसाल्याचं, तर म्हटलं आज खीर करूया। तर आज ही अशी खीर करून ठेवली आणि आता त्या आल्या की मी तो पण व्हिडिओ तुमच्याबरोबर सगळा शेअर करणार आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा। चला इथे आमच्याकडे सगळ्या छोट्या छोट्या मुली आलेल्या होत्या, आमच्या गल्लीमधल्याच सगळ्या छोट्या मुली, कोणाची आजी कोणाची आई त्यांना घेऊन आल्या होत्या, कारण अगदी लहान मुली आहेत। आणि इथे मी त्यांच्या सगळ्यांची पूजा केली। पहिल्या मी त्यांचे पाय धुतले, पाय धुतल्यानंतर पायावर स्वस्तिक काढलं छान आणि त्यांची ओटी भरायची असते, ओटी दिली त्यांना। छान छान वस्तू त्यांच्यासाठी मी आणल्या होत्या, मेहंदीचा कोन, टिकलीची डबी, हातात घालायचे ब्रेसलेट, हे त्यांच्यासाठी आणलं होतं, हे त्यांना दिलं। आणि छोट्या मुलींना ज्या गोष्टी आवडत असतात त्या त्यांना जर दिल्या तर त्या मुलींना खूप आनंद होतो। आणि हे छोट्या अगदी लहान मुली आहेत, 5 वर्षापर्यंतच्या, ह्या म्हणजे अगदी देवीचं रूप असतं आणि मला खूप हौस आहे सगळं या मुलींचं करायची। दरवर्षी मी हौशीने त्यांना बोलवत असते आणि त्या मुली पण खूप आवडीने येतात। काही मुली मोठ्या झाल्या आहेत, आता काही छोट्या मुली आहेत, त्यांना त्यांच्या आजी किंवा आई घेऊन आलेल्या होत्या, त्यांची सगळ्यांची पूजा केली आणि खूप छान अशा गोंडस मुली आहेत ह्या सगळ्या। आणि स्वतःहून काही मुली माझ्याकडे आल्या, मी 9 मुली शोधल्या होत्या, जवळजवळ 15 ते 16 मुली मला मिळाल्या, म्हणजे काही मुली स्वतःहून आल्या। ते खरं खूप चांगलं असतं, स्वतःहून कुमारिकांनी पूजेला येणं म्हणजे साक्षात देवीचंच रूप असतं। त्या सगळ्या मुली छोट्या छोट्या आल्या होत्या आणि खूप छान मस्तपैकी पूजा केली, त्यांना शेवयाची खीर खायला दिली। खूप छान झाला आजचा कार्यक्रम, अगदी म्हणजे समाधान मिळालं की एवढ्या छोट्या मुली 9 तर मी शोधल्या होत्या आणि काही मुली स्वतःहून आल्या पूजेसाठी, ते माझं भाग्यच आहे, खूप छान आहे, समाधान मिळालं मला की एवढ्या छोट्या छोट्या मुली माझ्या घरी आल्या आणि त्यांची छान सागर संगीत पूजा झाली। त्यांना खायला छान शेवयाची खीर केली होती मी। काही मुलींना सर्दी खोकला, वातावरण खराब आहे बिचाऱ्यांना, खूप काही मुली थोड्या आजारी होत्या, तरी त्या हौशीने आल्या होत्या, याचं मला खूप कौतुक वाटलं। चला आता बघूया पुढे। तिला पण घालते स्टँड पर खाली पाय लागेल, बागी बागी काय
नाही इकडे घे बेटा थोडस एकदम. मी घालू का अंगावर साजावला सांगू आतला हे घे खूप आहे ना. थांब थांब मी तुम्ही नेते थांबा तुम्ही घाला. आवडलं दोघींना छान आहे थोडी गरम पाहिजे असेल ना. उपास आहे का आज तुमचा? नाही नवरात्र तुम्हाला उपास देऊ? द्या त्यांना द्या. खीर घ्या ना. हो, हिला पण घ्या द्या. ना खीर. बाय दुधाचं नाही ना जमू नाही राहिलं. का? तू पिशील ना खीर? हो, द्या. टेस्ट आहे. तुझं नाव काय? इथे बसा तुम्ही आजी. सगळ्यांनी खा छान बसा छान. पुढे. बसा बसा हा, बसा तिथे काय प्रॉब्लेम खा बेटा खा. तू करून घाला. ते हे सगळं एकत्र केलं का? कोण दे ना वेगळे. छान आहे ते पण. छान आहे ते पण. कोण राहिलं? अगो बाई, चिडचिड माझ्यावर. ते पाहिलं की बाई. घे. तुला तुला कुठलं पाहिजे? हो देते देते. चिक्की दे रे. तुलाही लावता येईल. छोटी टिकली आहे. छोटी आहे ना. लावता येईल ना. घे. हे घे. हे घे. धर तू. त्यालाही दे याला. झालं का छळून घरी आई बाबांना? काय रे रस्त्यावर पळतो. तुम्ही खाऊ खाऊन घ्या आधी आणि मग तुम्हाला हे देते बरं का. चालेल ना गुडिया? आता आपण त्यांना ते देऊ. काय द्यायचं इथेच ठेवलं होतं ना. कुठे गेलं ताटली ती पण घे. ते पण घे. चिक्की आहे. हे घे मला. तिकडून सुरू घे. घ्यायचं नाही म्हणायचं नाही बघ. घ्यायचं. मेहंदी काढून घ्यायची काय करून नाही काढली तर सांगायची. काढायची उद्या दसऱ्याला हा दाखवायला. एक ब्रेसलेट कमी पडलं. काय मला नाही पाहिजे. मग हे दे ना चालेल. थांबणे राग बघू जा. तिला काय चिक्की आहे ना. चिक्की आहे ना. तिला दिला ना मला वाटलं कुठे गेले ते? झाले ना. चिक्की राहिली. चिक्की दिली का? चिक्की द्या. ही पाई देवी आमची आली आहे नटून छान. गजरा लावलाय. मागे बघ मागे. केस दाखव तुझे. मागे ओळा. ही छोटी देवी आलेली आहे. इकडे बघ इकडे बघ.